मूल्यमापन व मूल्यमापनाचे प्रकार हे आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। बी एडच्या दृष्टीने आणि CTET परीक्षेच्या दृष्टीने हे समजून घेणं गरजेचं आहे। CTET परीक्षेसाठी मॅथ्सचा जो सिलेबस आहे तर त्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल मेथडचं इव्हॅल्युएशन हाही मुद्दा आहे आणि त्यासाठी हे सर्व समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे। तर मूल्यमापन म्हणजे काय? तर मूल्यमापन ही संकल्पना का उदयाला आली? तर पूर्वी फक्त वार्षिक परीक्षा घेतली जायची आणि तीही लेखी स्वरूपामध्ये घेतली जायची आणि मग त्यामुळे काय झालं की विद्यार्थी फक्त परीक्षार्थी बनले। फक्त परीक्षा द्यायची, परीक्षेमध्ये किती गुण मिळतात त्यावरून आणि त्यांचं मूल्यमापन हे होत होतं आणि मग परीक्षेसाठी फक्त घोकमपट्टी करायची, पास होण्यासाठी वेगवेगळे गैरमार्ग अवलंबवायचे। तर या प्रकारे सुरू असताना अमेरिकेमध्ये 1948मध्ये डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मूल्यमापन हे तंत्र शोधून काढलं आणि त्यामुळे शिक्षण प्रक्रियेमध्ये खूप आमूलाग्र बदल झालेला आहे। तर मूल्यमापन म्हणजे काय? तर आपण जर फक्त की 100 पैकी 60 गुण असं जर मिळालं तर त्याला फक्त मापन असं म्हणता येईल। तर मूल्यमापनामध्ये मूल्य आणि मापन हे दोन शब्द अंतर्भूत आहेत। तर मापन हे संख्यात्मक असतं, जसं उंची, वजन, काळ या सर्वांचं मापन हे संख्यात्मक असतं आणि त्याला एकक असतं। जर समजा आपण 5 वेगवेगळ्या व्यक्तींची उंची मोजली, मग ती जर समजा 4 फूट, 5 फूट, 5 फूट 5 इंच, 5 फूट 9 इंच, 6 फूट अशी वेगवेगळी संख्या आली, म्हणजे हे काय झालं, उंचीचं केलेलं हे संख्यात्मक मापन झालं। फक्त त्या ठिकाणी उंची मोजली, उंची किती आहे, तर किती याचं उत्तर मापनातून मिळत असतं आणि मूल्यमापनामध्ये मापनाचं मूल्य अभिप्रेत असतं। म्हणजे या 5 लोकांची उंची मोजली, पण मग त्या उंचीबाबत चांगली उंची कोणती, कमी उंची कोणती, जास्त उंची कोणती हे ठरवणं म्हणजे मूल्यमापन। म्हणजे 5 फूट ते 5 फूट 9 इंचापर्यंतची उंची याला साधारण म्हणायचं। त्यानंतर 4 फूट उंची ही कमी आहे, 6 फूट उंची ही जास्त। तर असं जेव्हा संख्यात्मक गोष्टीला मूल्य प्राप्त होतं, काय चांगलं काय वाईट याचं उत्तर मिळतं, तेव्हा ते मूल्यमापन हे होत असतं। म्हणजे मापनातून फक्त किती हे कळतं, तर मूल्यमापनामधून किती चांगले हे कळतं आणि मग यावरून आपल्याला मूल्यमापन म्हणजे काय ते सांगता येतं। तर शिक्षण क्षेत्रामध्ये मूल्यमापन याचा अर्थ फक्त संख्यात्मक गुण नाही, तर संख्यात्मक गुण कळल्यानंतर इतरांच्या तुलनेत ते किती चांगले त्याचं गुणात्मक वर्णन करता येणं हे सुद्धा मूल्यमापनामध्ये गरजेचं असतं। उदाहरणार्थ एखाद्याला 80 पैकी 70 मार्क मिळाले असतील, तर हे मिळालेले 70 मार्क हे त्याचं मापन झालं, पण हे 70 मार्क त्याला त्याच्या चांगल्या मांडणीमुळे मिळाले, सुंदर अक्षरामुळे मिळाले, त्याने स्वतःचे विचार व्यक्त केल्यामुळे मिळाले, तर हे मूल्य त्या ठिकाणी ठरवलं गेलं पाहिजे। आणि म्हणून आपण मूल्यमापन म्हणजे संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन अधिक शिक्षकांचा अभिप्राय याप्रमाणे करू शकतो की मूल्यमापनामध्ये केवळ संख्यात्मक वर्णन नको आहे, तर फक्त संख्यात्मक वर्णन जर केलं तर ते फक्त मापन होईल। तर या ठिकाणी गुणात्मक वर्णनही आणि शिक्षकाचा अभिप्राय हे त्यासोबत आवश्यक आहे। तर आपण त्याची थोडक्यात मांडणी या प्रकारे केली आहे की मूल्यमापन म्हणजे काय, तर संख्यात्मक वर्णन अधिक गुणात्मक वर्णन अधिक शिक्षकाचा अभिप्राय। तर मूल्यमापन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते। त्यामध्ये शैक्षणिक उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य झाली हे कळतं, विद्यार्थ्यांना वर्गामध्ये कोणते अध्ययन अनुभव मिळाले आणि त्याची परिणामकारकता किती हे निश्चित त्यामुळे करता येतं आणि शिक्षणाचे हेतू किती प्रमाणात साध्य झाले तर हे ठरवता येत असतं। तर मूल्यमापनाची आवश्यकता ही
विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना, मुख्याध्यापकांना या सर्वांसाठीच असते. तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग काय आहे? तर अध्यापकांनी उद्दिष्टनिहाय अनुभूतींचा विचार करून हेतुपुरस्सर अनुभूती दिल्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन हे सुलभ होत असते. त्यानंतर मूल्यमापन तंत्रातील विविधतेमुळे विद्यार्थ्याला त्याच्या प्रत्येक गुणाचं मापन होत आहे याची जाणीव होते आणि तो प्रत्येक कृतीमध्ये हेतुपुरस्सर भाग घेतो आणि त्याची उपक्रमशीलता वाढते. त्यानंतर आणखी विद्यार्थ्यांसाठी उपयोग काय सांगता येईल? तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येतो. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अध्यापक उद्दिष्टे निश्चित करत असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून येणे शक्य होते. आणि चौथा उपयोग म्हणजे मूल्यमापन तंत्रामुळे विद्यार्थ्याची खरी प्रगती समजते. तर हे आपण मूल्यमापनाचे विद्यार्थ्यांसाठी उपयोग पाहिले. शिक्षकांसाठी कोणते उपयोग आहेत? तर अध्यापनाचे योग्य व परिपूर्ण नियोजन करता येणं शक्य होतं. अध्यापनाची यशस्वीता समजण्यास मदत होते. विद्यार्थी व पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार व्यावसायिक मार्गदर्शन करता येतं. प्रत्येक विद्यार्थ्याचं त्याच्या वर्गातलं स्थान समजतं आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या मापनासाठी विविध तंत्र उपलब्ध होतात. तर या प्रकारे शिक्षकांसाठी उपयोग आपल्याला सांगता येतो. त्यानंतर मूल्यमापनाचा पालकांसाठी कोणता उपयोग आहे? तर त्यांच्या पाल्याच्या प्रगतीचं खरं स्वरूप त्यांना कळतं. पाल्याच्या खऱ्या प्रगतीवरून व्यवसायाची निवड करता येते. आणि मुख्याध्यापकांसाठी कोणता उपयोग आहे? तर शालेय अभ्यासक्रमातील काय योग्य काय अयोग्य हे ठरवता येतं. शाळेतील अध्यापकांच्या अध्यापन पद्धतींची परिणामकारकता अजमावता येते आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शालेय उपक्रमांची गुणवत्ता ठरवता येते. तर अशा प्रकारे मूल्यमापनाची आवश्यकता ही विद्यार्थ्यांसाठी असते, शिक्षकांसाठी असते, पालकांसाठी असते, मुख्याध्यापकांसाठी असते. तर मूल्यमापन जे करायचं असतं तर हे मूल्यमापन 3 प्रकारांमध्ये केलं जातं. मूल्यमापनाचे 3 प्रकार आहेत आणि ते म्हणजे नैदानिक मूल्यमापन. नैदानिक मूल्यमापन म्हणजे यामध्ये विद्यार्थ्याला काय येत नाही हे शोधून काढलं जातं. त्यानंतर औपचारिक मूल्यमापन म्हणजे हेतुपुरस्सर केलेलं मूल्यमापन आणि अनौपचारिक मूल्यमापन. तर हे मूल्यमापनाचे 3 प्रकार आहेत: नैदानिक मूल्यमापन, औपचारिक मूल्यमापन आणि अनौपचारिक मूल्यमापन. तर नैदानिक मूल्यमापन हे का केलं जातं? तर विद्यार्थ्यांमध्ये नेमकी कोणती उणीव आहे तर हे शोधून काढणं हे गरजेचं असतं. आणि यासाठी जे नैदानिक मूल्यमापन केलं जातं तर नैदानिक मूल्यमापन करण्यासाठी जी चाचणी वापरली जाते तर त्याला नैदानिक चाचणी किंवा नैदानिक कसोटी असं म्हणतात. तर मग नैदानिक मूल्यमापन का केलं जातं? तर विद्यार्थ्याला नेमकं काय येत नाही, कोणत्या गोष्टीची उणीव आहे तर हे शोधून काढण्यासाठी नैदानिक मूल्यमापन केलं जातं. म्हणजेच विद्यार्थ्यांचे कच्चे दुवे कोणते आहे ते शोधून काढण्यासाठी, विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेण्यासाठी नैदानिक मूल्यमापन हे केलं जातं. तर एखादा विद्यार्थी जेव्हा गणित विषयामध्ये कच्चा आहे हे शिक्षकाच्या लक्षात आलं किंवा त्याची अपेक्षित प्रगती जितकी व्हायला पाहिजे, जितकी ठरवलेली आहे, जे उद्दिष्ट आहे तितकी त्या विद्यार्थ्याची प्रगती होत नाही हे जर लक्षात आलं तर त्यामागची कारणं हे शिक्षकाने शोधली पाहिजे की त्या विद्यार्थ्याची अपेक्षित प्रगती किती झालेली आहे, प्रगती का होत नाही आहे, त्यामध्ये कोणत्या उणिवा आहेत, त्या उणिवांची कारणं कोणती आणि त्या उणिवा दूर करण्यासाठी काय करता येईल. तर या प्रकारे शिक्षकाला विचार करणं हे गरजेचं असतं. मग नैदानिक चाचणी म्हणजे काय सांगता येतं? तर नैदानिक चाचणी म्हणजे विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखणारी आणि त्यांचं पूर्वज्ञान आणि अनुभव यांचा शोध घेऊन अध्ययनातील अडचणी आणि प्रगतीतल्या मर्यादा, अध्ययनातल्या कमतरता आणि अडचणींचे कारणं हे शोधून घेण्यासाठी तयार केलेली चाचणी म्हणजे नैदानिक चाचणी. दुसरी व्याख्या आपल्याला सांगता येईल ती म्हणजे अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये
विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या प्रक्रियेतील कच्चे दुवे शोधून काढण्यासाठी ज्या साधनांचा शिक्षकांना उपयोग करावा लागतो त्या साधनांना नैदानिक चाचणी म्हणतात. तिसरी व्याख्या करता येईल की विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाचा, अनुभवाचा, अडचणींचा व समस्यांचा शोध घेण्यासाठी ज्या साधनांचा किंवा चाचण्यांचा उपयोग केला जातो त्याला नैदानिक चाचणी म्हणतात. चौथी व्याख्या करता येईल विद्यार्थी नेमका कोठे चुकतो हे शोधून काढण्यासाठी जी चाचणी तयार केली जाते त्याला नैदानिक चाचणी म्हणतात. मग याची आवश्यकता काय आहे? तर अंकगणितासारखा जो विषय आहे तर यामध्ये मूलभूत कौशल्य गरजेचं असतं आणि कोणतंही कौशल्य किती प्राप्त झालं तर यासाठी त्यामधलं सामर्थ्य आणि त्रुटी हे ओळखणं गरजेचं असतं आणि म्हणून नैदानिक कसोटीची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मते एखाद्या विषयाच्या अध्ययनात ज्या कौशल्याचा आणि क्षमतांचा अंतर्भाव असला पाहिजे प्रामुख्याने त्याच संदर्भात नैदानिक कसोटीही तयार केली जाते. तर नैदानिक चाचणीचे हेतू कोणते आहे? तर गणित विषयाच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये सुधारणा करणे हा चाचणीचा हेतू असतो. अध्ययन प्रक्रियेतील अडथळे आणणाऱ्या कारणांचा शोध घेऊन उपचारात्मक अध्यापनाची सोय करणं हा हेतू असतो. अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेणं, गणितासंबंधी बलस्थाने आणि कमतरता यांचा शोध घेणं, गणिताच्या पाठ्यक्रमात बदल करणं तसंच विद्यार्थी केंद्रित बनवणं, मूल्यमापन प्रक्रियेला प्रभावशाली बनवण्याच्या हेतूने मूल्यमापन पद्धतीत बदल करणं आणि विद्यार्थ्यांच्या कमतरता आणि चांगल्या बाबींच्या आधारे शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन करणं तर हे नैदानिक चाचणीचे हेतू असतात. तर गणित हा विषय असा आहे की तो क्रमाधिष्ठित विषय असल्यामुळे एक गोष्ट समजल्याशिवाय त्या पुढील गोष्ट समजत नाही आणि म्हणून नैदानिक मूल्यमापन करणं गणितामध्ये अत्यंत आवश्यक असतं. तर हे नैदानिक मूल्यमापन केव्हा करता येतं? तर घटक शिकवण्याच्या पूर्वी की त्या घटकाविषयीचं किती पूर्वज्ञान आहे यासाठी सुद्धा नैदानिक मूल्यमापन केलं जातं. जेव्हा पाठ्यांश शिकवणं सुरू असतं तेव्हासुद्धा नैदानिक मूल्यमापन करता येतं आणि एखादा घटक शिकवून झाल्यानंतर त्या घटकामधलं विद्यार्थ्यांना नेमकं काय समजलं नाही तर हे शोधून काढण्यासाठी सुद्धा नैदानिक मूल्यमापन हे केलं जातं. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की गणितासारख्या विषयामध्ये नैदानिक मूल्यमापन करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यानंतर आहे ते म्हणजे औपचारिक मूल्यमापन. औपचारिक मूल्यमापन म्हणजे काय? तर नियोजनपूर्वक केलं जाणारं मूल्यमापन म्हणजे औपचारिक मूल्यमापन. तर विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली तर हे संपूर्ण वर्षभर पाहणं गरजेचं असतं आणि मग हे वर्षभर विद्यार्थ्यांचं मूल्यमापन किती झालेलं आहे, ठरवलेली उद्दिष्ट साध्य झाली का, तर यासाठी वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात, वेगवेगळ्या सत्रांत परीक्षा घेतल्या जातात, वार्षिक परीक्षा घेतली जाते, विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिले जातात. तर म्हणजे विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली तर हा हेतू ठेवून आणि त्यासाठी हे मूल्यमापन केलं जातं म्हणून याला औपचारिक मूल्यमापन असं म्हणतात. तर यामध्ये हेतू ठरलेला असतो, पद्धती ठरलेली असते आणि असं अतिशय काटेकोरपणे हे मूल्यमापन होत असतं. मग औपचारिक मूल्यमापन हे कोणकोणत्या पद्धतीने केलं जातं? तर एक म्हणजे वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षा ही वर्षाच्या शेवटी घेतली जाते. ही संपूर्ण पाठ्यक्रमावर आधारित असते. त्यानंतर सत्र परीक्षा. तर या सत्र परीक्षा 2 घेतल्या जातात. एक 6माही परीक्षा आणि एक पूर्व परीक्षा. तर ही प्रत्येक सत्रानंतर ही सत्र परीक्षा घेतली जाते आणि यामध्ये साधारणतः निम्मे सिलेबस हा असतो. त्यानंतर घटक चाचण्या असतात. या एका सत्रात 2 घेतल्या जातात किंवा प्रत्येक घटकावर एक चाचणी ही घेतली जात असते. त्यानंतर तोंडी परीक्षा. तर तोंडी परीक्षा या भाषेसारख्या विषयांसाठी तर घेतल्या जातातच, पण गणितासारख्या विषयांमध्ये सुद्धा तोंडी परीक्षा ह्या घेतल्या जातात आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे मूल्यमापन हे केलं जातं. त्यानंतर विज्ञान, कार्यानुभव तसंच गणितासारख्या विषयांमध्येही प्रात्यक्षिक परीक्षा ह्या घेतल्या जातात.
तसंच काही ठरलेल्या क्षमता पूर्ण झाल्या का हे पाहण्यासाठी क्षमता चाचण्या घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा यासाठी गृहपाठ म्हणजे स्वाध्याय दिला जातो. म्हणजे स्वाध्याय, क्षमता चाचण्या, प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, घटक चाचण्या, सत्र परीक्षा आणि वार्षिक परीक्षा. तर अशा प्रकारे संपूर्ण वर्षभर औपचारिक मूल्यमापन हे होत असतं. त्यानंतरचा प्रकार म्हणजे अनौपचारिक मूल्यमापन. तर विद्यार्थ्याचं प्रत्येक वेळी लेखी परीक्षेतून मूल्यमापन होणार नाही. तर विद्यार्थ्याचं वर्तन, त्याचे स्वभाव वैशिष्ट्य, त्याची वागणूक, तर या सर्व गोष्टी पाहण्यासाठी औपचारिक मूल्यमापन हे केलं जातं. औपचारिक मूल्यमापन म्हणजे सहजपणे होणारं मूल्यमापन. यामध्ये पूर्वनियोजित हेतू नसतो. वेगवेगळ्या प्रसंगामधून विद्यार्थ्याचं जे वर्तन घडतं, त्याचे जे स्वभाव विषय असतात, तर त्यांच्या या गुणांच्या नोंदी करण्यासाठी हे अनौपचारिक मूल्यमापन हे केलं जातं. तर अनौपचारिक मूल्यमापन करत असताना इतर जे अभ्यासपूरक उपक्रम असतात, तर या अभ्यासपूरक उपक्रमांमध्ये त्या विद्यार्थ्याचा सहभाग कसा होता, तर हे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमामधील सहभागामध्ये विद्यार्थी नेतृत्व गुण करत होता का, इतरांना सहकार्य करत होता का, त्याचे नेमके कोणते गुण आहेत, तर या गुणांचं मापन हे अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर कार्यक्रमांमधून होत असतं. यासाठी शिक्षकाला निरीक्षण करणं गरजेचं असतं. तसंच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याचा किती सहभाग आहे त्यावरून सुद्धा त्याचे स्वभावविषय हे कळत असतात. विद्यार्थी ग्रंथालयाचा वापर किती करतो, त्याला वाचनविषयक अभिरुची आहे का, या सर्वांचं निरीक्षण करता येतं. खेळामध्ये त्याचा सहभाग कसा आहे यावरून त्याच्या आवडीनिवडी शिक्षकाला ठरवता येतात. त्याचे वेगवेगळे छंद कोणते आहेत त्यामधून विद्यार्थ्याच्या वृत्ती या दिसत असतात. तर या प्रकारे शिक्षक निरीक्षण करून आणि औपचारिक मूल्यमापन हे करत असतात. तर म्हणजेच संपूर्ण वर्षभर शिक्षक औपचारिक आणि अनौपचारिक मूल्यमापनामधून विद्यार्थ्याचं मूल्यमापन हे करत असतात. तर हा व्हिडिओ करण्यासाठी या पुस्तकांची उपयोग झाला, तो म्हणजे डॉक्टर चाप कदम आणि बा आ चौधरी यांचं शैक्षणिक मूल्यमापन हे पुस्तक. त्यानंतर गणेश शेटकर आणि शोभना जोशी यांचं शैक्षणिक मूल्यमापन हे पुस्तक. डॉक्टर पिंगला दांडे यांचं अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय अभ्यास हे पुस्तक. आणि डॉक्टर व झा साळी यांचं अभ्यासक्रम, अध्ययन, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन या पुस्तकांचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी उपयोग झालेला आहे. तर यापुढील व्हिडिओ जो असणार